मित्रांनो नमस्कार. सायकलिंगच्या प्रवासातला माझ्यासाठी आजचा आनंदाचा दिवस आहे, कारण या वर्षीच्या सायकलिंग राईडमधली माझी ही 100वी सायकल राईड आहे. या सायकलिंगमुळं, या सायकल राईडमुळं माझ्या जीवनामध्ये एक आमूलाग्र बदल झाला. माझ्या दिनचर्येमध्ये बदल झाला. माझ्या आरोग्याचा चांगला रिझल्ट मला दिसून आला. मी भरपूर प्रकारचे फिटनेस संदर्भामध्ये व्यायाम करून पाहिले, वॉकिंग करून पाहिलं, रनिंग करून पाहिलं. आणि मी जेव्हा सायकल हातामध्ये घेतली तेव्हा मला एक वेगळ्या प्रकारची अनुभूती आली. या सगळ्या व्यायाम प्रकारापेक्षा मला सायकलचा व्यायाम खूप आवडू लागला. कारणही तशीच आहे. जेव्हा तुम्ही एका नवीन गोष्टीला सुरुवात करता तेव्हा कंटिन्यू 21 दिवस तुम्ही ती गोष्ट करायची. 21 दिवसानंतर तुमच्या ती अंगवळणी पडेल आणि तुम्ही त्याच्यापासून कधीही दूर हटणार नाही. सायकल प्रवास हा माझ्या जीवनामधील एक अविभाज्य घटक झालेला आहे. हा जीवन प्रवास मी तुम्हाला नंतर एका सिरीजमध्ये सांगणार आहे. एका वर्षामध्ये सायकलच्या 100 राईड पूर्ण करणं हे नवीन लोकांना थोडंसं विशेष वाटेल, मात्र जे जुने सायकलिस्ट आहेत त्यांना थोडंसं हे सहज वाटेल. मात्र माझ्यासाठी एक चांगली गोष्ट आहे. मी जेव्हा सायकलिंगला सुरुवात केली तेव्हा माझ्याकडं साधी सायकल होती कोरोनाच्या काळामध्ये, आणि त्यानंतर 1 वर्षानंतर मी ही सायकल घेतली आणि या सायकलचा हा माझा प्रवास आजपर्यंत 100व्या राईडपर्यंत पोचला. सायकलनं मानवी शरीरावर, मानवी आरोग्यावर, मानवी दिनचर्येवर काय परिणाम होतो, म्हणजे चांगला काय परिणाम होतो, मी एका सिरीजमध्ये हे तुम्हाला सांगणार आहे. सायकलचे बेनिफिट सांगणार आहे. सायकलिंगमुळं मानवाच्या जीवनामध्ये आमूलाग्र असा बदल होतो. निसर्गाचं सकाळी पहाटेचं नयनरम्य दर्शन आपल्याला होतं आणि आपल्याला एक चांगली सवय लागते. आपण पहाटे उठतो आणि बाहेर पडतो आणि या निसर्गाच्या मनमुराद आनंदामध्ये आपण सामील होतो. पहाटेचा पक्ष्यांचा किलबिलाट आपल्याला ऐकायला मिळतो. नदीचं वाहनं, त्याची खळखळ आपल्याला ऐकायला. सुरुवातीला सायकल चालवताना थोडीशी अडचण पडेल, मात्र आपण जसं याच्यामध्ये रुळू तसं आपण सायकल आणि मी हे दोनच फक्त आपल्यासमोर पर्याय असतात. माझ्या या सायकलनं, माझ्या या भटकंतीनं माझ्या वर्षभरामध्ये माझ्या या राईडला मदत केली आणि याच भटकंतीवर माझं हे शतक पूर्ण झालं. वर्षाला माझ्या 100 राईड पूर्ण झाल्या. पाठीमागं पाहताय तुम्ही, हा सूर्यनारायण. पूर्व दिशेला सूर्यनारायणाचं आगमन झालेलं आहे आणि आसमांत उजळून निघालेलं आहे. मित्रांनो, सायकल तुम्हीही चालवा आणि निसर्गामध्ये रममाण व्हा. सकाळी पहाटे उठा आणि बाहेर पडा आणि सायकलिंगचा आणि निसर्गाचा मनमुराद आनंद घ्या. आपलं आरोग्य सांभाळा आणि निसर्ग वाचा. धन्यवाद. On your marks, get set, go.